असं आहे की ज्याला तुरुंगात जायची भीती वाटते तो माणूस भाजपमध्ये जातो। याच्या अगोदर कार्ल मार्क्सने एक नारा दिला होता, जगभरातील शेतकऱ्यांनो एक व्हा, कामगारांनो एक व्हा आणि संघर्ष करा। आता भारतीय जनता पार्टीने नारा दिला आहे, भ्रष्टाचारांनो एक व्हा आणि आमच्या पक्षात या आणि भ्रष्टाचार करा। आम्ही तुमचा भ्रष्टाचार सहन करणार नाही जोपर्यंत तुम्ही आमच्या पक्षात येणार नाही। आमच्या पक्षात या आणि खुशाल भ्रष्टाचार करा। म्हणजे जेवढे भ्रष्टाचारी नेते जेवढ्यावर चौकशा केल्यात आणि ईडी नावाचे एक जागृत देवस्थान आता महाराष्ट्र आणि भारतात तयार झाले, त्या जागृत देवस्थानात ज्याला त्याची नोटीस येते तो माणूस लगेच भारतीय जनता पार्टीकडे जातो। तुरुंगात जायच्या भीतीने एकनाथ खडसे जे आहेत ते पुन्हा एकदा भाजपत चालले। एकनाथ खडसे साहेबांच्या जावायला 2 वर्ष तुरुंगात कशामुळे ठेवलं होतं? त्यांच्यावर 197 कोटीचा दंड कशामुळे लावलाय? एक तर जावायला तुरुंगात घातलं ही भाजपाची चूक होती, हे भाजपाने मान्य करावं, किंवा त्यांना तुरुंगात जायची भीती वाटते म्हणून ते तुरुंगात चालले असतील। काहीतरी मजबुरी, कुछ तो मजबुरी हुई होगी। बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढाई होत आहे, काय सांगायला? असं आहे की बारामतीची जनता ही हुशार आहे। बारामतीची जनता ही खोडाला कधीही विसरत नाही। ज्या शरद पवार साहेबांच्यामुळं फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात बारामतीची ओळख आहे। बारामतीची जनता, आज मी बघितलं इफ्तार पार्टीच्या निमित्तानं की मला खात्री आज पटली 100 ने 1001% की बारामतीची जनता ही शरद पवार साहेबाला कधीही विसरू शकत नाही। त्यांच्यावर त्यांचं प्रेम आहे, त्याच्यामुळे मूळ पवारांच्या सोबत बारामतीची जनता आहे। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत काँग्रेसचा एक बडा नेता जाणार असल्याचं जे आहे ती बातम्या बाहेर येतात, नेमकं कोण जाणार आहे काय माहिती का? काय अंदाज बांधू शकता? आता ज्याच्यावर ईडीची चौकशी असेल, मला वाटतं पत्रकारांनी ते काढावं। अशोक चव्हाण सारख्या कोणाला ईडीची नोटीस आली, ज्याला ईडीची नोटीस आली आणि ज्याला जेलमध्ये जायची भीती वाटते तो मग भाजपाच्या दिशेने निघतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।